उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दरेगावात वृक्षारोपण करण्यात आलंय। दरेगावातून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर सुद्धा हल्लाबोल केलाय। असली आहात तर बाळासाहेबांच्या नकली आवाजाची गरज काय, असं शिंदेंनी म्हटलंय। बाळासाहेबांनी हे बघितलं असतं तर चापकानं फटकारलं असतं, या शब्दात शिंदेंनी टीका केली आहे। साहेब ठाकरेंनी खरं तर प्रत्येक जण माणसांच्या मनात शिवसेनेचं एक रोपटं लावलं होतं। ते रोपटं बहरलं, वटवृक्ष झाला। आता त्याच एक शिवसेनेची फांदी तुम्ही दुसरीकडे लावली, लोकांच्या मनात त्याचा वटवृक्ष बहरेल। लोकांनी शिक्कामोर्तब केलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, नकली लोकांना नाकारलं आणि बाळासाहेबांचे विचारधारा पुढे नेणाऱ्या लोकांना स्वीकारलं। नाशिकचा जो शिवसेनेचा निर्धार मेळावा होता, या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं एआयच्या माध्यमातून जे भाषण झालं, त्या भाषणामध्ये इतिहास कधीच गद्दारांना माफ करणार नाही असं वक्तव्य त्यांच्या माध्यमातून त्या भाषणात बिलकुल बरोबर बोलले। ते कधीच माफ नाही करणार। ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्या गद्दारांना कधीच माफ करणार नाही। बाळासाहेब जे म्हणाले यांच्याबरोबर जाऊ नका काँग्रेस, आता तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवला ना, काँग्रेस माझी होऊ देणार नाही। मग बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, या बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली, पायदळी तुडवले, ती त्यांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, बेईमानी केली, त्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही। आणि ते सुरू झाले, बघतोय आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी त्यांना नाकारले। आणि असे बाळासाहेबांचे खोटे आवाज, नकली आवाज काढून कोणी लोक या नकली लोकांकडे थांबणार नाहीत। असली ते असली, नकली ते नकली। तुम्ही जर असली असाल तर मग तुम्ही नकली आवाज काढण्याची गरज काय? नकली आवाज काढायची गरज नकली लोकांनाच लागते। पण जे शिवसेना हा पोरकटपणा, थिल्लरपणा आहे, याच्यामुळे वाताहत होऊन जाईल आणि हे जे शिवसैनिक आहेत तिथे त्यांनाही पटणार नाही। बाळासाहेबांना हे वेदना देण्याचं काम आहे, बाळासाहेबांचा अपमान करण्याचं काम आहे। आज बाळासाहेब असते आणि असे जर नाटकं त्यांनी केली असती तर त्यांना चांगलंच त्यांना फटकारलं असतं त्यांनी। कॅमेरामॅन अभिजित पिशेसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, दरेगाव।